नोमानींची वोट जिहादची क्लिप देवेंद्र फडणवीसांनी सभेत ऐकवली। दंगलीतल्या मुस्लिम आरोपींना सोडण्याची उलेमांची मागणी मवियाला मान्य। देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप। जर कुणी वोट जिहाद करत असेल तर गप्प का बसायचं, देवेंद्र फडणवीसांचा सवाल। तर उलेमाचं 17 मागण्यांचं पत्र फेक नसल्याचाही फडणवीसांचा दावा। फेक लेटरवर जयंत पाटलांची सही कशी, असाही सवाल। एक है तो सेफ है वर आक्षेप घेणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते। एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचं वक्तव्य। ओबीसी काँग्रेसची बी टीम भाषणातून समाजात दुही माजवत काँग्रेसला मदत करतात, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल। किरीट सोमय्यांचा निवडणूक आयोगाला पत्र, सज्जाद नोमानींवर कारवाईची मागणी। सोमय्यांकडून नोमानींचा आणखी एक व्हिडिओ समोर। लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिलेल्यांना बॉयकॉट करा, व्हिडिओद्वारे नोमानींचं आवाहन। आपण बांगलादेश पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवत नाही आहात। एक है तो सेफ है वोट जिहाद या फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची टीका। तर 2014ला मोदींना मुस्लिमांचं मत, मग तो पण वोट जिहाद होता का, राऊतांचा सवाल। वोट जिहाद शब्द वापरून फडणवीसांचे सहकारी धार्मिक कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, शरद पवारांची वोट जिहादवर प्रतिक्रिया। भाजपकडे कोणते मुद्दे शिल्लक नाहीत। मागच्या निवडणुकीतही भाजपने अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यांनाच सोबत घेतलं। शेलारांच्या वोट जिहाद पोस्टवर सुळेंची प्रतिक्रिया। बटेंगे तो कटेंगे हे महाराष्ट्राला पटणारं नाही। भाजपकडून जाणीवपूर्वक जाती धर्मांमध्ये विष पेरण्याचं पाप, काँग्रेस नेते विश्वजित कदमांचा आरोप। महिलांना 1500 रुपये देऊन आमिष दाखवण्याचा प्रयत्न, विश्वजित कदमांची टीका। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याची अजित पवारांची स्पष्टोक्ती। मुख्यमंत्र्यांची निवड महायुतीच्या आमदारांच्या बैठकीतच होईल, अजित पवारांची माहिती। तर 175 पेक्षा जास्त जागा जिंकू, अजितदादांकडून विश्वास व्यक्त। फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी पुन्हा आणा असं शहा म्हणाले नाहीत। इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढली जाईल असं शहा म्हणाल्यांची शिंदेची माहिती। मुख्यमंत्री संख्याबळानुसार ठरणार नाही, निकालानंतर महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, फडणवीसांची माहिती। महाराष्ट्रातील बूथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींनी संवाद साधला। नमो ॲपवर केली चर्चा। तर प्रत्येक मतदारानं मतदान करण्याचं केलं आवाहन। अमित शहांची बॅग तपासणं नाटक आहे। गुजरातमधून येणाऱ्या कंटेनरची धडक तपासणी व्हावी, संजय राऊतांची मागणी। पोलीस वाहनांबरोबर पैशांच्या वाहतुकीसाठी कंटेनरचा वापर सुरू, राऊतांचा आरोप। पायाखालची वाळू सरकायला लागली आहे म्हणून संजय राऊत कंटेनर सारख्या भाषा करत आहेत, आशिष शेलारांचं राऊतांना प्रत्युत्तर। रायगडमध्ये सभेसाठी आलेल्या शरद पवारांच्या बॅगेची तपासणी। शरद पवार हेलिपॅडवर उतरताच भरारी पथकाकडून बॅगेची तपासणी। महाविकास आघाडीचा मुंबईसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध। मुंबईनामा या मथळ्याखाली पी चिदंबरम यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध। अदानी धारावी पुनर्विकास यासह जाहीरनाम्यात अनेक मुद्दे। महाविकास आघाडीच्या मुंबई जाहीरनाम्यावर काँग्रेसची नाराजी। जाहीरनाम्यावर बाळासाहेबांचा मोठा फोटो, काँग्रेस नेत्यांचा मोठा फोटो का नाही, अशी काँग्रेसच्या काही नेत्यांची खासगीत नाराजी। महाविकास आघाडीची विधानसभेची सांगता सभा उद्या बीकेसीत होणार। परवानगी न मिळाल्यानं शिवाजी पार्कवर सभा होणार नसल्याची संजय राऊतांची माहिती। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची सभा। केदार दिघेंच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे ठाण्यात येणार। आणि आता एक मोठी बातमी बघूया। छत्तीसगडमध्ये कांकेर नारायणपूर मधील जंगलात मोठी चकमक झाली आहे। चकमकीत आतापर्यंत 5 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। सीआरपीएफ, छत्तीसगड पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे।
आणि पुन्हा बातम्यांचं अर्धशतक सुरू ठेवूया। आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात तक्रार। आचारसंहितेच्या काळात धोबी घाट, मुंबईतील अनेक इमारतींमध्ये सीसीटीव्ही लावल्याचा आरोप। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात खासदार रवींद्र वायकरांना दिलासा। गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचा गुन्हे शाखेचा अहवाल। गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं स्वीकारला अहवाल। अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचा अमित ठाकरेंना जाहीर पाठिंबा। अमित ठाकरेंच्या रूपानं कोळी समाजाला आश्वासक चेहरा मिळाला असून ते समाजासाठी काम करतील अशी आशा समितीकडून व्यक्त। कधीही प्रचारासाठी बाहेर न आलेल्या प्रतिभा काकींना अचानक नातवाचा इतका पुळका कसा काय आला? अजित पवार यांचा शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना सवाल। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची प्रशंसा। अनेक मुख्यमंत्र्यांसोबत कामं केली, मात्र विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होते, अजित पवारांची कबुली। लोकसभेला एका बाजूला आड, दुसऱ्या बाजूला विहीर अशी परिस्थिती होती। त्यावेळी आडाला खुश केलं, आता विहिरीला खुश करा, अजित पवारांकडून बारामतीकरांना आवाहन। अजितदादांची बदनामी भाजपनंच केली आहे, सुप्रिया सुळेंची टीका। भ्रष्टाचाराचे आरोप भाजपनं केले, कारखान्याला ईडीची नोटीस भाजपनं पाठवली। शरद पवारांनी अजित पवारांची बदनामी केल्याच्या फडणवीसांच्या आरोपांना सुळेंचं उत्तर। प्रचारात घड्याळ चिन्हाखाली कुठेही न्यायप्रविष्ट असा उल्लेख नसल्यास नोटीस पाठवणार, सुप्रिया सुळेंचा अजितदादांना इशारा। राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाचं नाही, सुळेंचं वक्तव्य। पृथ्वीराज चव्हाण आंतरराष्ट्रीय दर्जाचे राजकारणी, कराडमधील सभेत फडणवीसांचं वक्तव्य। तर फडणवीसांना मी सुसंस्कृत समजत होतो, मात्र हा माझा गैरसमज होता, पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांवर पलटवार। सत्तेचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी केला जातोय, शरद पवारांची टीका। महिलांना 1,500 देऊन खुश केलं जातंय, राज्यातील लोकांना परिवर्तन हवंय, शरद पवारांचं वक्तव्य। सरकार गेल्यावर योजना बंद होईल अशी भीती दाखवली जाते, मात्र असं होणार नाही, बच्चू कडूंचा महायुतीवर निशाणा। लाडक्या बहीण योजनेचे पैसे टॅक्समधून दिले जातात, कडूंचं वक्तव्य। उद्योग मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी शहरात बाईक रॅली, हजारोंच्या संख्येनं महायुतीचे कार्यकर्ते रॅलीत सहभागी। मंत्री छगन भुजबळांची नाशकातील अंदरसूल गावात प्रचार रॅली, रॅली दरम्यान प्रत्येक घरात भुजबळांचं औक्षण करून स्वागत। महायुतीच्या अविनाश ब्राह्मणकरांचा कमळाचं फूल देत प्रचार। नाना पटोले आमदार असलेल्या साकोली मतदारसंघातून भाजपकडून अविनाश ब्राह्मणकर उमेदवार। सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार चेतन नरोटेंच्या प्रचारासाठी प्रणिती शिंदे मैदानात। खासदार प्रणिती शिंदेंच्या डोअर टू डोअर जाऊन मतदारांच्या भेटीगाठी। वर्ध्याच्या 4 विधानसभा मतदारसंघात 7 महिला उमेदवार रिंगणात, 6 महिला उमेदवार अपक्ष, तर आर्वीतून मयुरा काळे शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर रिंगणात। सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याच्या 10 दिवसांनंतरच बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचला होता। क्राईम ब्रांचचे अधिकारी तपासात व्यस्त असताना सिद्दीकींच्या हत्येचा प्लॅन। खामगाव बुलढाणा महामार्गावर पोलीस वाहन आणि पिकअपची धडक, अपघातात 2 पोलिसांसह 3 जण गंभीर जखमी। उत्तर प्रदेशातील झाशीतल्या महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयात शॉर्ट सर्किटमुळे आग, नवजात बालकांच्या वॉर्डात आग लागून 10 बालकांचा मृत्यू। लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ले सुरूच, इस्रायलने बेरूतमधील एका इमारतीवर टाकला बॉम्ब। लेबनॉनच्या दक्षिण उपनगरात हवाई हल्ले, दहियाह नावाच्या भागात मोठा स्फोट, मोठमोठ्या इमारतींचं नुकसान। लेबनॉनच्या बाल्बेकमधील नागरी संरक्षण केंद्रावर इस्रायली हवाई हल्ला, 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची माहिती।
सिरियाच्या दमास्कसमध्ये इस्रायली हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू तर 16 लोक गंभीर जखमी. इराकमध्ये अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलचा निषेध. आंदोलकांनी अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलचे झेंडे जाळले. गाझा आणि लेबनॉनमधील युद्धाच्या विरोधात इस्रायलमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर. गाझा आणि लेबनॉनमधील युद्ध थांबवण्याची मागणी. भारतानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या चौथ्या T20 सामन्यात 135 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 3-1 अशी जिंकली. आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या T20 सामन्यात संजू सॅमसन आणि तिलक वर्माने रचला इतिहास. T20 इतिहासात प्रथमच एकाच इनिंगमध्ये 2 खेळाडूंची शतकी खेळी. संजू सॅमसनच्या नाबाद 109 तर तिलक वर्माची नाबाद 120 धावांची खेळी. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 3 शतकं झळवणारा संजू सॅमसन ठरला पहिला खेळाडू. तर एकाच संघाविरुद्ध T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 2दा शतकी खेळी करणारा सॅमसन पहिला भारतीय. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला पुत्ररत्न. रोहित आणि ऋतिका शर्मा दुसऱ्यांदा आई बाबा झाले. चाहत्यांकडून रोहित शर्मावर शुभेच्छांचा वर्षाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.